बऱ्याचदा आपण जेव्हा डेअरीमधून दही आणतो ते अगदी घट्टसर, मलाईदार, अगदी क्रीमी असतं. तसंच दही आपण घरी बनवतो, परंतु तसं होत नाही. पण आज आपण हेच डेअरीसारखं दही घरच्या घरी कसं बनवायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्यात आपल्याला काही मिसळायची गरज नाही किंवा घट्ट होण्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर काहीही न वापरता अगदी डेअरीसारखं घट्टसर दही आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. फक्त काही गोष्टींची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि ती जर घेतली तर आपलं सुद्धा दही अगदी डेअरीसारखं घट्ट तयार होणार आहे. अतिशय मस्त असं पांढरं शुभ्र, अगदी तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता इतकं घट्टसर असं दही तयार होणार आहे आपलं. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. डेअरीसारखं घट्टसर दही बनवण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यावी लागणार आहे. तर आपण जे पातेलं घेणार आहे यामध्ये आपण दूध गरम करणार आहोत. ते अगोदर थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजेच त्यात 2 चमचे तळाशी पाणी ठेवायचं आहे. जेव्हा आपण दूध पातेल्यामध्ये टाकू आणि हे गरम होण्यासाठी ठेवू तेव्हा हे दूध आहे ना, हे तळाशी लागतं. तर असं होऊ नये यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे. आता मी इथे 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. तेव्हाच आपलं हे दही आहे ना, ते अगदी डेअरीसारखं घट्ट आणि मलाईदार होणार आहे. आता हे जे दूध आहे ना, ते आपल्याला गॅसवर ठेवून मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. अगदी थोडंसं हे आटवून सुद्धा घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दुधावर साय न धरू देता आपल्याला हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे. तर इथे आपण दूध पातेल्यामध्ये घेण्यापूर्वी 2 चमचे पाणी घातलेलं होतं. शिवाय यात काही प्रमाणात पाणी सुद्धा असू शकतं आणि जर असंच याचं दही लावलं ना तर या पाण्यामुळे आपल्या दह्याला बऱ्याच वेळेला पाणी सुटतं किंवा दही घट्ट न लागता पातळ असं लागतं. म्हणूनच हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं, म्हणजे यात थोडंफार जो पाण्याचा अंश असतो ना तो पूर्णपणे निघून जाईल एवढं दूध आपल्याला आटवायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तळाला दूध लागू नये, कारण फुल फॅट क्रीमचं हे दूध आहे ना ते लगेच तळाला लागतं. त्यामुळे आपल्याला हे सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे. तर बघा, इथे आपण घेतलेल्या दुधातलं थोडंफार दूध आटवून घेतलेलं आहे. दूध छान घट्टसर तयार झालेलं आहे. यावरती साय अजिबात धरू दिलेली देखील नाहीये. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे पातेलं त्याच गॅसवरती न ठेवता हे बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे फॅन लावून कोमट करून घेतलं तरी देखील चालेल. लक्षात घ्या, दही लावण्यासाठी दुधाचं टेम्परेचर आपल्याला कोमटच ठेवायचं आहे. जास्त गरम नसावं दूध. आणि अगदीच गार दुधामध्ये तुम्ही जर दही लावायला घेतलं ना तर दही व्यवस्थित सेट होत नाही, त्याला घट्टपणा येत नाही किंवा कधी कधी दही लागत सुद्धा देखील नाही. त्यामुळेच दूध पूर्ण गार करायचं नाही. आणि अगदीच गरम गरम दुधामध्ये तुम्ही दह्याचे विरजण घालून हे जर दही लावण्यासाठी ठेवलत ना तर मात्र दह्याला बरंच पाणी सुटतं आणि हे दही आंबट होण्याची शक्यता सुद्धा असते. हे बघा, असं आपल्या हाताच्या बोटाला सोसवेल एवढं हे कोमट करून घ्यायचं आहे. आता हे दूध विरजण घालण्यासाठी रेडी आहे. इथे मी 2 चमचे दह्याचे विरजण घालत आहे. जर तुमच्याकडे दह्याचे विरजण नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. जर तेही नसेल तर अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड दुधामध्ये मिसळून ते सुद्धा तुम्ही विरजण म्हणून वापरू शकता. परंतु माझ्याकडे दही होतं त्यामुळे मी इथे 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि आता यात थोडंसं कोमट दूध टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही गाठी गुठळी राहणार नाही. तर हे पहा, अगदी मस्त असं हे फेटून घेतलेलं आहे. तर इथे आता मी दही लावण्यासाठी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही इथे मातीचं भांडं सुद्धा घेऊ शकता. असं म्हणतात मातीच्या भांड्यात दही लावलं ना तर दही घट्ट जमा होते. पण मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या ना तर स्टीलच्या पातेल्यात देखील तुम्ही तुमचं घट्ट असे मलाईदार दही लावू शकता. फक्त काचेच्या भांड्यामध्ये आणि चिनी मातीच्या भांड्यामध्ये हे दही लावायचं नाही, कारण काचेचा गुणधर्म हा थंड असतो आणि चिनी मातीचं म्हणजे सिरॅमिकच्या भांड्यामध्ये दही व्यवस्थित लागू शकत नाही. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर जे 2 चमचे दही होतं ना ते मी या भांड्यामध्ये टाकून छान असे व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घेतलेलं आहे. हे पहा, छान असं सर्व बाजूंनी लावून घेतलेलं आहे. आता यात आपलं कोमट झालेलं दूध देखील ओतून घ्यायचं आहे.
साधारणतः अर्धा चमचा दही बाकी राहिलेलं असेल ते देखील आपण वरून टाकून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी अर्धा चमचाभर दही शिल्लक राहिलेलं होतं. त्यात थोडंसं दूध टाकून ते सुद्धा यात टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि दही ठेवताना एखाद्या गरम जागी आपल्याला हे ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी 5 ते 6 तास किचन ओट्यावर म्हणा किंवा ओव्हनमध्ये जर तुम्ही हे ठेवलं ना, तिथे ऊब खूप असते. उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे, म्हणजे दही अगदी व्यवस्थित सेट होतं. आणि एकदा का झाकण ठेवलं ना यावर, तर 5 ते 7 तासासाठी ते उघडून सुद्धा अजिबात बघायचं नाहीये. आता हे बघा, 5 ते 6 तास झालेले आहे. मी हे किचन ओट्यावरच ठेवलेलं होतं. पहा, दही हे आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. परंतु आपल्याला या दह्याच्या वड्या कापायच्या असेल ना, तर हे आपल्याला 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा रात्रभर जरी ठेवलं ना तरीही चालेल. पहा, मस्त असे हे आत्ताच सेट झालेलं आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर आता बघा, हे मस्त मी असं रात्रभर ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. तर दही आता हे मस्त तयार झालेलं आहे. घट्ट असे दही तयार झालेलं आहे. पहा, मी इथे तुम्हाला दाखवते. इथे या दह्यामध्ये जराही पाण्याचा अंश देखील राहिलेला नाहीये. छान असे घट्ट मलाईदार दही तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला काढूनही दाखवते. त्यावरून तुम्हाला समजेल की आपलं हे दही जे आहे ना, अगदी मस्त असं डेअरी सारखं तयार झालेलं आहे. बरेच जण दही लावत असताना यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर देखील मिक्स करत असतात. त्यामुळे दही तर घट्ट होतं, परंतु जी ओरिजिनल दह्याची चव असते ना, ती तशी त्याला येत नाही. हे जे दही आहे ना, आपण अगदी पारंपरिक पद्धतीने लावलेलं आहे. यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही. त्यामुळे आपलं जे दही आहे हे चवीला सुद्धा छानच लागतं. तर हे पहा, दही मी इथे काढून घेतलेलं आहे. छान असं घट्ट तयार झालेलं आहे. पहा, किती छान घट्ट मलाईदार असे दिसत आहे. दिसण्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपलं हे दही आहे हे परफेक्ट डेअरी सारखं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुमचंही दही माझ्यासारखं घट्ट आणि क्रीमी तयार झालं की नाही ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.